नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बांधकाम कामगाराबद्दल गव्हर्नमेंटने एक नवीन जी.आर हा पास केला मित्रांनो. मित्रांनो, बांधकाम कामगारांना गव्हर्नमेंटकडनं अनेक योजनांचं पालन हे केलं जातं मित्रांनो. याच्यामध्ये भांड्यांचा संच असेल किंवा पेटी वाटप असेल किंवा काही काही आरोग्यसेवक किंवा आरोग्यदायक योजना असतील, तर अशा विविध प्रकारच्या योजना बांधकाम कामगार लोकांसाठी या राबवण्यात येतात मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गव्हर्नमेंटने बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरण करण्याबाबत काय निर्णय हा घेतलेला आहे, तर याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरण याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काही बदल केलेले आहेत. तेव्हा बदल बघा, दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी हा जी.आर पास करण्यात आलेला मित्रांनो. तर या जी.आरमध्ये एकच सांगण्यात आलेलं आहे की पूर्वी जी बांधकाम कामगारची नोंदणी होती ती ₹25 शुल्कमध्ये केली जात होती आणि नूतनीकरण जे होतं ते ₹1 होत होतं. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा 1996 नियम हा लागू केलेला आहे. त्या नियमानुसार बांधकाम कामगारांना आता कुठल्याही प्रकारचं शुल्क देण्याची गरज ही पडणार नाही. नोंदणीसुद्धा फ्रीमध्ये होणार आहे आणि नूतनीकरणसुद्धा फ्रीमध्ये होणार आहे. तर यामध्ये सांगायची एकच आहे की बांधकाम कामगारांना आता कुठल्याही प्रकारचे शुल्क किंवा पैसे देण्याची गरज ही पडणार आहे मित्रांनो. मित्रांनो, बांधकाम कामगारांना बघा या ठिकाणी शैक्षणिक सहाय्य योजना किंवा आरोग्यविषयक योजना, अर्थसहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा प्रवर्गाही करण्यात आलेली मित्रांनो. अशा प्रकारे विविध योजना बांधकाम कामगारासाठी या ठिकाणी राबवण्यात येतात. तर टोटल 29 योजना बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येतात मित्रांनो. तर तर या ठिकाणी एकच सांगायचे की या ठिकाणी बघा ₹25 जी शुल्क आहे ती घेण्यात येत होती आणि ₹1 रक्कम जी आहे ती नूतनीकरणासाठी घेण्यात येते. तर आता हे सांगायचे एकच आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी भरण्याची गरज पडणार नाही. तर या ठिकाणी बघा, बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत दिनांक मंडळाच्या 6/3/2025च्या बैठकीच्या ठरावात पारित करण्यात आला मित्रांनो. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.